विलिनीकरणाची चर्चाच आता नाही आहे. विलिनीकरणाचा आता प्रश्न जिंकवत नाही आणि आम्ही आता चर्चाही कुणावर करत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने सुरू झालेली होती. त्यावर चर्चा केली ते आज नाही आहे दुर्दैवाने आपल्यात, आणि त्यामुळे विलिनीकरणाची कोणती चर्चा चालू नाही किंवा आता विलिनीकरण होण्याचा प्रश्नच नाही. असं आहे की काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस बसून एकत्रित चर्चा करून आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय करू असं ठरलं. प्रत्येक गटामध्ये नेमकं काय ऑलमोस्ट निश्चित झालेलं आहे. मात्र त्यानंतर काही क्षणातच आदित्य ठाकरे ट्विट करतात आणि सांगतात की अजून अद्यापही निर्णय झालेला नाही. आदित्य ठाकरेंचा प्रकार आदित्य ठाकरेंचंच बरोबर आहे, कारण अजून निर्णय झालेला नाही. निर्णय झाल्याशिवाय, आणि आम्ही तरी कधी कुठे सांगितलं की निर्णय झालाय. आम्ही आमची भूमिका सांगण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि मी कालही सांगितलं की त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडी एकत्रित बसून निर्णय करेल. साहेब, आता प्रश्न आहे की पार्टीची नेमकी भूमिका काय आहे? पवार साहेबांच्या वतीनं राज्यात उमेदवार त्यावेळेस तुमचं मत आहे का? आणि तुमच्या मित्रपक्षांची कोणाकोणाशी चर्चा झालेली आहे? आमच्या पक्षाच्या पेक्षा पक्षातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची अशी आग्रही भूमिका आहे की पवार साहेब दिल्लीत असणं महत्वाचं आहे, विशेषतः महाविकास आघाडीसाठी आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, आणि म्हणून आम्ही त्यांना ती भूमिका सांगितली. विलिनीकरणाची चर्चा आहे, त्याच्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये आदित्य ठाकरे सातत्याने स्टेटमेंट करतात की काँग्रेस आम्ही लढतोय, मात्र अजून कोण इंडिया आघाडीत आहे ते माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या कुठेतरी एक संभ्रम आहे. काल दूर केला काय? नाही, हा विषय त्यांच्याकडे झालाच नाही, परंतु विलिनीकरणाची चर्चाच आता नाही आहे. विलिनीकरणाचा आता प्रश्न जिंकवत नाही. ज्यांच्यावर चर्चा केली ते आज नाही आहे दुर्दैवाने आपल्यात, आणि त्यामुळे विलिनीकरणाची कोणती चर्चा चालू नाही किंवा आता विलिनीकरण होण्याचा प्रश्नच नाही. सर, पण यामध्ये आता महाविकास आघाडीतर्फे जसं उमेदवार महायुतीकडून देखील उमेदवार देणार नाही. भाजपच्या कोट्यात अशी माहिती येते की जर शरद पवार यांना उमेदवारी दिली तर भाजप 4च कॅन्डिडेट देईल, 5वा कॅन्डिडेट देणार नाही. मात्र महाविकास आघाडीतून दुसरा कुठला उमेदवार असेल तर भाजप 5वी जागा लढण्यामध्ये इच्छुक दिसत आहे. सोर्सेस मला याच्याबद्दल खात्रीशीर माहिती नाही आहे, त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. पण महाविकास आघाडी एकत्रित असेल तर विधान परिषद किंवा त्यानंतरची राज्यसभा यातही काही अडचण येईल असं मला तरी वाटतं. शिवसेनेचा एक गट आणि काँग्रेसचा एक गट वारंवार तेच म्हणतोय की विलिनीकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. तुम्ही या दोन्ही पक्षांसमोर विलिनीकरणाची आम्हाला असे कोणी सांगितलेलं नाही, पण विलिनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणे चर्चा थांबलेली आहे. आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कुणावर करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलिनीकरण होण्याची शक्यता नाही. विलिनीकरण हाच नेमका मुद्दा होता की ज्याच्यामुळे उभाटातले नेत्यांना वेगळं मदत होतं आणि त्याच्यामुळे काही नावांना ते विरोध करू पाहत होते किंवा नाही. उभाटामधून कोणी काही विरोध केलाय असं मला वाटत नाही. शेवटी पक्षाची स्वतःच्या सध्या सिटिंग असणाऱ्या सदस्यांबद्दल पुन्हा पक्ष नेतृत्वाने मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. जे त्यांच्यासाठी आहे तेच आमच्यासाठी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला किंवा त्यांना वेगळे काय आक्षेप होते असं मला वाटत नाही. काँग्रेसकडनं आणि आदित्य ठाकरे यांच्याकडनं वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मवियामध्ये आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी असं वारंवार उल्लेख केला जात आहे. खरं तर शरद पवारांनी मविया एकत्र आणली तरी सुद्धा पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची गरज वाटते का तुम्हाला? आमची भूमिका स्पष्ट आहे. विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने सुरू झालेली होती, पण ती पूर्ण झाली नाही. अजितदादांचं निधन झालं, त्यामुळे आता विलिनीकरणाची चर्चा कुठे होण्याची शक्यता सुतराम नाही आणि विलिनीकरण हा प्रश्न आता पूर्णपणाने बाजूला गेलेला आहे. त्यामुळं आमच्या दोन्ही मित्रपक्षाला याबद्दल आता काही शंका आहे असं मला वाटत नाही.